हाय फ्रेंड्स, चला बनवूया राजमा राईस. तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी मसाला बनवून घेऊया. तर चमचाभर तेल टाकलेलं आहे, थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे. सर्व मसाले आपण छान परतून घ्यायचे आहे. सर्व मसाले छान परतून झाल्याच्या नंतर कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, थोडंसं अद्रक, थोडं लसूण आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि 4-5 टमाटर सगळं छान चिरून याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे. आणि छान आता मसाला शिजवून घ्यायचा आहे. सर्व साहित्य छान मिक्स करायचं आणि हा मसाला छान भरपूर मसाला बनवत आहे मी. हा मसाला तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता. जसं पनीरची भाजी आहे, छोले आहे किंवा कोणत्याही भाज्यांना तुम्ही हा मसाला यूज करू शकता. जसं बटर चिकन आहे. तर आता हा मसाला आपला छान शिजवून घेतलेला आहे. आता थंड करून घेऊया आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याला आपण पेस्ट बनवणार आहोत. तर तोपर्यंत मसाला थंड होऊन राहिला तोपर्यंत आपण थोडंसं जिरा राईस बनवून घेऊया. तर थोडंसं तेल टाकलं मी कुकरमध्ये आणि थोडेसे खडे मसाले टाकले. थोड्याशा 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा टाकलेला आहे. सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाटी धुतलेले तांदूळ टाकलेले आहे. जसं 2 वाटी तांदूळ आहे तर त्याला आपण 2.5 वाट्या पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जसं भात बनवतो आपण कुकरमध्ये तर 2.5 वाट्या पाणी टाकायचं आहे किंवा नवीन तांदूळ असेल थोडं कमी पाणी टाकायचं आहे. या प्रमाणात पाणी टाकलं तर भात छान मऊ शिजतो आणि छान मोकळा पण होतो. आता हे नवीन तांदूळ आहेत माझे, थोडंसं कमी टाकलेलं आहे पाणी, म्हणजे 2.5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. थोडं कमी जास्त पाणी लागू शकते. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तयार आहे आपला हा राजम्यासोबत खायसाठी राईस तयार आहे. तर चला आपण सर्व करून घेऊया. तर जो मसाला आपण आता थंड करायला ठेवला होता तो थंड झालेला आहे. तर आता आपण याचा पेस्ट बनवून घेऊया. पाणी न टाकता मी पेस्ट बनवत आहे. हा मसाला तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवायचा आणि तुम्ही पाहिजे तेव्हा तो वापरू शकता. तर आता मी राजमा हा रात्रभर भिजत टाकून ठेवला होता आणि तो कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे. 5 ते 6 सीट्या झाल्या, त्यामध्ये छान राजमा शिजून गेलेला आहे. तर हा 1 पाव राजमा आहे. 1 पावची भाजी भरपूर होते, आपण ती करून राहिलेलो आहोत. तर आता मी कुकरमध्येच फोडणी टाकून राहिलेली आहे. 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहे, तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर जो आपण मसाला पेस्ट बनवून ठेवला होता तो टाकत आहे 2 चमचे. म्हणजे राजमा कसं थंड झाल्याच्या नंतर तो घट्ट होतो, म्हणून आपण थोडं पातळसरच भाजी बनवणार आहोत. तर मसाला छान परतून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार तिखट, थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे. आणि यासोबतच आपण याच्यामध्ये गरम मसाला पावडर पण टाकणार आहोत. हे घरी बनवलेला गरम मसाला आहे, मी याची रेसिपी टाकलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर मसाला छान परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये उकळून ठेवलेले आपण राजमा टाकलेले आहे आणि पाण्यासकटच टाकत आहे मी. तुम्हाला जर आवश्यकतेनुसार आणखी पाणी पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही ते पातळ करून घ्यायचं आहे आणि 2 सीट्या होऊ द्यायच्या आहे. कुकरचं झाकण लावून 2 सीट्या करून घेतल्या. कुकर थंड झाला आणि त्यानंतर बघा किती छान राजमा हा आपला शिजलेला आहे. तर आता या स्टेपपर्यंत पण तुम्ही भाजी राहू देऊ शकता, पण मी आता याच्यामध्ये थोडंसं आणखी रिच बनवत आहे. थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये फ्रेश क्रीम टाकत आहे. हलकंसं उकळून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 चम्मच आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकलेली आहे आणि 1 चम्मच बटर टाकायचं आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं बॉईल आलं की गॅस बंद करायचा आहे.
या पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलं. भाजी खायला खूप छान लागते थोडंसं फ्रेश क्रीम टाकल्यामुळे, आणि बटरमुळे तर आणखी स्वाद वाढतो त्याचा. तर या पद्धतीने ही भाजी उकळून घेतलेली आहे. जास्त वेळ नाही उकळायची आहे आपल्याला, थोडंसं उकळून घ्यायचं आहे. भाजी ऑलरेडी छान शिजलेली आहे. तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तयार आहे आपला हा राजमा. तर आपण हा ढाबा स्टाईल राजमा बनवलेला आहे. ते लोक कढाईमध्ये बनवतात, पण मी कुकरमध्ये बनवलेला आहे आणि खायला खूप छान झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. राजमा राईस ही मिनी थाली आपली तयार आहे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.